जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, सद्गुरु जोग महाराज की जय। आणि करता हे दुजे, कर्माचे कारण जाणिजे, प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, आवाज वाढव थोडा, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 321 क्रमांकाची ओवी, तिचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। 14 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने कर्माच्या 5 कारणांचा उल्लेख केलेला आहे। अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। कर्माची जी आहेत ही 5 कारणं आहेत। 5 कारणामुळे कर्म घडतं। आत्म्याचा आणि याचा काही संबंध नाही। ही 5ही कारणं जी आहेत ती प्रकृतीची कार्य आहेत, म्हणजेच अनात्मा आहेत। आत्म्याची केवळ सत्ता असते। कर्म घडतं ते सगळं अनात्म्यामध्ये घडतं, परंतु आत्मा जो आहे अज्ञानामुळे जीव बनतो आणि सगळी कर्म मी केली असं म्हणतो। त्यामुळे त्याला त्या सगळ्या कर्माची फलं जी आहेत सुख दुःख इत्यादी भोगावी लागतात। ज्याला असं वाटतंय मी सुखदुःखातून मुक्त व्हावं, कर्मफळातून मुक्त व्हावं, त्याने आपल्या शुद्ध आत्मस्वरूपाला जाणून घेतलं पाहिजे। नेमकी कर्म होतात ती कुठे होतात, कर्माला कारण नेमकं काय आहे हे माणसाने जाणून घेतलं पाहिजे। तो विचार माणसाला प्राप्त व्हावा म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी कर्माची कारणं वेगवेगळी सांगतात। 5 कारणं कर्माची सांगितली। त्याच्यामध्ये पहिलं कारण सांगितलं ते म्हणजे अधिष्ठान। शरीर हे अधिष्ठान आहे। त्याला अधिष्ठान का म्हटलं तर सगळ्यांचं राहण्याचं ठिकाण हे शरीर आहे। शरीरच जर नसेल तर इंद्रिय राहू शकत नाही, शरीर नसेल तर अहंकार राहू शकत नाही, शरीर नसेल तर प्राण राहू शकत नाहीत। सगळ्यांचं राहण्याचं घर शरीर आहे। ज्ञानोबारायांनी त्याला घर म्हटलंय, कुटुंब घर वस्तीचे। हे 24 आहे तत्वाचे, 24 तत्वाचं हे घर आहे। आणि याच ठिकाणी या घरातच बंधाचाही गुंता सुटतो आणि मोक्षाचाही गुंता सुटतो। म्हणून आपलं घर नेमकं कोणतं आहे हे माणसाने ओळखलं पाहिजे। बोल आबोलने बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार गाव उजडलेला। आपलं मूळ घर जे आहे ते ज्ञानदेवा घर चिदानंदी, निरंजनी आम्ही बांधिले घर। व्यापक असलेलं घर आहे, पण त्या घरामध्ये माणसाने घरकुल तयार केलं।
मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी हे केलं, मी ते केलं, आणि मग तो सुखी दुःखी होतो. आपलं घर जे आहे ते मूळ घर परमात्मा स्वरूप आहे, परंतु त्या मूळ घरातून आपण या देहात छोट्याशा घरात आलो, सुखी दुःखी झालो. याला कारण जर काय असेल तर अहंकार. म्हणून अहंकार हे दुसरं कारण सांगितलं. त्यालाच कर्ता असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि कर्ता हे दुजे, कर्माचे कारण जाणिजे, प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे. जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे, ज्यालाच आपण शास्त्रीय भाषेत चिदाभास असं म्हणतो. आणखीन एक याला नाव आहे जीव. शरीरामध्ये नेमका कर्ता कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मी कर्ता आहे असं म्हणतो, पण मी तरी कोण आहे नेमका? मी शरीर आहे का, मी मन आहे का, मी बुद्धी आहे का, या सगळ्यांना जाणणारा तो मी आहे. म्हणून वेदांताच्या ग्रंथामध्ये जो विचार असतो तो मीचा विचार असतो. अहंकाराचे पंचदशीमध्ये 3 प्रकार सांगितले. एक गौण अहंकार आणि मुख्य अहंकार. गौण अहंकारामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. देहासंबंधी धारण केलेला जो आहे तो गौण अहंकार आहे. मी देह आहे, मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी. हा जो अहंकार आहे, मी काळा आहे, गोरा आहे, लहान आहे, मोठा आहे, हा सगळा अहंकार गौण अहंकार आहे, मिथ्या अहंकार आहे, भ्रमाने भासलेला अहंकार आहे. मुख्य अहंकार जो आहे तो मी ब्रह्म आहे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. येनेची सत्कर्मे अशेष या ज्ञान विरमे. जयाचे अहम विश्रामे, अहमला विश्रांती मिळते ते आत्मरूप स्वरूपामध्ये. म्हणून कर्ता जो आहे तो दुसरं कारण आहे कर्माचं, हे प्रतिबिंब आहे, चैतन्याचं प्रतिबिंब आहे. अध्यात्म रामायणामध्ये सुरुवातीलाच एक रामहृदय नावाचं प्रकरण आलेलं आहे. भगवान परमात्म्याने रावणाला मारलं. रावणाला मारल्यानंतर अयोध्येत आल्यानंतर एक दिवशी हनुमंतराय सीतामातेच्या आणि रामप्रभूंच्या समोर उभे होते. रामप्रभूंनी सांगितलं, सीते, या हनुमंताने आपली खूप सेवा केलेली आहे, हा रामहृदय ऐकण्याचा अधिकारी आहे, आपलं जे दिव्य ज्ञान आहे ते सगळं तू त्याला सांग. मग सीतामातेने जो हनुमंताला उपदेश केलेला अध्यात्म रामायणामध्ये सुरुवातीला त्याला राम हृदय असं म्हटलं. हनुमंतराय हात जोडून उभेत, सीतामाता उपदेश करतात. हनुमंता वास्तविक पाहता परमात्मा काहीच करत नाही. तो असंग आहे, निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. हे सगळं जे केलं, जन्माला आले, बाललीला केल्या, नंतर विश्वामित्र मुनी घेऊन गेले, नंतर त्या ठिकाणी जनकपुरीला गेले, तिथं सीता स्वयंवर झालं, माझ्याबरोबर लग्न केलं, नंतर वनवासात गेले, युद्ध केलं रावणाबरोबर, रावणाला मारलं. हे सगळं करणारी मी आहे. कोण म्हणते? सीता म्हणते. तो भगवान काहीच करत नाही, पण मी केलेल्याचा सगळा आरोप देवावर केला जातो. प्रकृती करी कर्मे, पुढं ओवी आहेच आता, ती म्या केली म्हणे भ्रमे, येथ करता येणे नामे बोलीजे जीव.
म्हणून मी तुला रामहृदय सांगते म्हणून सीतामातेने 3 प्रकारचा आकाश सांगितलं, जे पुढच्या ओवीत आले. आकाशाची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. आकाश वर्षे नीर, आकाशातून पाणी खाली पडतं. ते तळवती बांधे नाडर, आणि खाली पाणी आल्यानंतर डबक्याचा आकार धारण करतं. मग बिंबोनी तदाकार होय जेवी. आकाश त्याच्यात, आकाशातूनच पाणी पडतं. पाणी पडल्यानंतर डबकं तयार होतं आणि त्या डबक्यामध्ये आकाश प्रतिबिंबित होतं. सीतामाता सांगतात आकाशाचे 3 प्रकार. एक व्यापक आकाश आहे, त्याला म्हणायचं महाआकाश. डबकं तयार झालेलं आहे, त्या डबक्यात सुद्धा आकाश आहेच. ते डबक्यातलं जे आकाश आहे किंवा घटातलं जे आकाश आहे ते घटाकाश, आणि घटामध्ये त्या पाण्यात प्रतिबिंबित झालेलं आकाश आहे ते जलाकाश. विचारसागरामध्ये सुद्धा 4 आकाशाचे प्रकार सांगितले. कोणते कोणते? घटाकाश, घटाकाश, जलाकाश, महाआकाश, मेघाकाश. महाआकाश म्हणजे काय सांगितलं तिथं? ब्रह्म. महाआकाश हे ब्रह्म आहे. मेघाकाश म्हणजे ईश्वर. घटाकाश म्हणजे कुटस्थ चैतन्य, आणि जलाकाश म्हणजे जीव. आकाश एकच आहे, आकाशामध्ये एवढी नावं का प्राप्त झाली? चैतन्य एकच आहे, चैतन्यात नावं का प्राप्त झाली? ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य. उपाधी भेदामुळे नावं प्राप्त झालेली आहेत. वास्तविक पाहता आकाशात काहीच भेद नाही. आकाशच मेघामध्ये प्रतिबिंबित झालं, त्याला मेघाकाश म्हटलं. तसं ईश्वर चैतन्य हे ब्रह्मचैतन्यच आहे. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर चैतन्य म्हटलं. अविद्येमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला जीव चैतन्य म्हटलं. आणि नुसतं प्रतिबिंब नाही, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य त्याला कुटस्थ चैतन्य म्हटलं. हे समजून घ्यावं लागतं. ज्ञानेश्वरीत वारंवार शब्द येतात, जीव, ब्रह्म, ईश्वर, उपाधी. किती पारायण केली म्हणजे हे कळेल. पारायण करून कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराज येऊन तुम्हाला डोक्यावर हात ठेवतील तेव्हा कळेल. पण समजून घेतलं तर लगेच कळेल. म्हणून पहिलं समजून घेतलं पाहिजे, जीव कशाला म्हटलंय, ब्रह्म कशाला म्हटलंय, ईश्वर कशाला म्हटलं. ईश्वर आणि ब्रह्म वेगवेगळे आहेत. ईश्वर म्हणजे ब्रह्म नाही, ब्रह्म म्हणजे ईश्वर नाही. ईश्वर आणि जीव वेगळा आहे. कशामुळे हे भेद झालेले आहेत? उपाधीमुळे. सीतामाता म्हणते बाबा हे महाआकाश जे आहे ते ब्रह्मचैतन्य आहे, ते परमात्म्याचं खरं स्वरूप आहे. ते महाआकाश जेव्हा जलाला अधिष्ठान होतं, डबक्याला अधिष्ठान होतं, तेव्हा त्याला कुटस्थ म्हणा किंवा ईश्वर चैतन्य म्हणा. तिथे सांगितलेला थोडासा भाग वेगळा. पण ते जेव्हा प्रतिबिंबित होतं त्यावेळेस त्याला काय म्हटलेलं आहे? जीव चैतन्य म्हटले. आरिसा मुक जैसे बिंबलिया नामाशे, देही वसने तसे आत्मतत्वा. आकाशाची वर्षे नीर, ते तळवती बांधे नाडर. सीतामाता सांगते बाबा आकाशात काहीच भेद नाही. आपल्यामध्ये जे असलेलं आकाश आहे
अंतःकरणामध्ये असलेलं जे प्रतिबिंबित चैतन्य आहे त्याला जीव असं म्हणतात. मायेमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि जे उपाधी रहित आहे, निरुपाधिक चैतन्य, त्याला काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. जीव हा ब्रह्मरूपच आहे. मग तो जीव का झाला? त्याने अविद्येशी तादात्म्य केलं. अज्ञानामुळे अंतःकरणामध्ये किंवा अज्ञानामध्ये चैतन्याचं काय पडलं? प्रतिबिंब पडलं. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे भंगलिया आपसे स्वरूपचिते. एरवी तरी घट फुटे आगा घटू जेवी फुटे तेथीचे आकाश लागे नीट वाटे. वाटे लागे वाटे तरी भेटे एरवी काय चुके. आहे चैतन्य एकच. जीव चैतन्य हे ब्रह्मचैतन्यच पाहिजे. जीव चैतन्य जोपर्यंत स्वतःला जीव चैतन्य मानतंय तोपर्यंत त्या ठिकाणी ते जीव आहे. ईश्वरात आणि ब्रह्मात काय फरक आहे? चैतन्य माया बिंबो वशीकृत्यो तामस्यात सर्वज्ञ ईश्वरा. मायेमध्ये पडलेलं जे चैतन्याचं प्रतिबिंब आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर जो आहे तो सोपाधिक आहे. माया विशिष्ट चैतन्य आहे. मायेत पडलेलं कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपादी शिव बोली जेते. मायेत पडलेलं प्रतिबिंब ईश्वर आहे आणि अविद्येत पडलेलं प्रतिबिंब जीव आहे. मग जीवात आणि ईश्वरात काय फरक? दोन्ही प्रतिबिंब आहेत. फरक काहीच नाही. फरक आहे माया ही शुद्ध सत्वात्मक असल्यामुळे ती त्या प्रतिबिंबाला आवृत्त करत नाही. ईश्वराला कधीच अज्ञान होत नाही. ईश्वराला नेहमी माहिती आहे मी जरी प्रतिबिंब असलो तरी मी ब्रह्माचं प्रतिबिंब आहे, नित्यमुक्त आहे. आणि जीव मात्र अविद्येमध्ये त्या ठिकाणी आवृत्त झालेला आहे, आपल्याला विसरलेला आहे. आपला आपण पेय विसरू धनंजय. उदाहरण आपण नेहमी सांगत असतो. लहान मुलगा घराच्या छपरावर खेळत होता, टेरेसवर खेळत होता. त्याने रस्त्याने जाताना एक मनुष्य पाहिला आणि त्याला मनुष्याला घेऊन काही खाकी वर्दीधारी चाललेले होते. आईजवळ गेला. म्हटले आई हे काय चाललंय? म्हटले मध्ये चोर चाललाय आणि आजूबाजूला आहे ते खाकी वर्दीधारी पोलीस आहेत. मुलांनी लक्षात ठेवलं मध्ये चालतो तो चोर, बाजूला चालतात ते पोलीस. 2-4 दिवसांनी त्या रस्त्याने एक मंत्री चालले होते. आजूबाजूला बरेच पोलीस होते. मुलगा धावत पळत गेला. आई त्या दिवशी लहान चोर चालला होता, आता मोठा चोर चाललाय. आई म्हटली याला चोर म्हणायचं नाही, असला तरी हा मंत्री आहे. हा कोण आहे? मंत्री आहे. म्हटली आई त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? म्हणजे पहिला जो होता तो पोलिसांच्या अधीन होता आणि दुसरा जो आहे त्याच्या अधीन सगळे पोलीस आहे. पहिला जो आहे तो जीव आहे आणि दुसरा जो आहे तो ईश्वर आहे. ईश्वराच्या अधीन माया आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते. माया बिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वरा म्हटले. म्हणून तू नीट जाणून घे हनुमंता, आहे सगळं परमात्माच, एकच चैतन्य आहे. पण सांगण्याकरता 4 प्रकार केले. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले. जशी आई एकच घास 20 ठाई कीजे बाळकाजे जेविजे ते घास 20 ठाई कीजे तैसे एकची चतुर्व्याजे कथिले. आम्ही चैतन्य सांगायचंय पण तुला कळणार नाही, माहिती आहे ना बाबा. लहान मुलगा असतो त्याला लगेच कळत नाही म्हणून एकच चैतन्य सांगितलं पण 4 ठिकाणी. पण चैतन्य काय आहे? एकच आहे. मग ज्ञानेश्वरीत नेहमी हे नावं येतात. जीव काय? जीव लगेच लक्षात घ्यायचं. जीव म्हणजे कोण आहे? चैतन्याचं पडलेलं अविद्येतलं प्रतिबिंब.
खरं आहे का खोटं आहे? प्रतिबिंब खरं का खोटं? खोटं आहे ना, प्रतिबिंब खोटंच असतं, बिंब खरं असतं. काय आत्ताच ओवी म्हटली ना, नाही पुढे आरसा धरला आणि प्रतिबिंब त्यात पडलं. प्रतिबिंबाचा नाश होत झाला म्हणजे आपला नाश झाला का? प्रतिबिंब नष्ट झालं तरी आपला नाश होत नाही, आपण जसेचे आहे तसेच आहे. आरसा समोर ठेवीजे, आपण पे तेथ देखीजे, ते देवाची झाली म्हणजे एरवी काय काय आधी नाही. परता केली आरसा, लोप झाला तया आभासा. आपण पे नाही असा काही निश्चय करावा. आरसा होता म्हटलं आहे बरं का मी, आणि आरसा बाजूला गेल्यानंतर प्रतिबिंब गेल्यानंतर म्हटलं मी मेलो. त्याला शहाणा म्हणाल का मूर्ख म्हणाल? प्रतिबिंबाच्या नाशामध्ये आपलं प्रतिबिंब त्या ठिकाणी, ते भीष्माचार्यांच्या स्तुतीमध्ये शेवटी भीष्माचार्यांनी वर्णन केलंय. मला माहिती आहे म्हटले देवा, एकच सूर्य असतो पण त्या सूर्याचं प्रतिबिंब जे पडलेलं आहे ते अनेक घटामध्ये वेगवेगळं पडतं. घट वेगवेगळे आहेत पण सूर्य काय आहे, प्रत्येकात पडलेलं प्रतिबिंब वेगळं आहे. सांगा ही ओवी नंतर सांगा, मी आता पहिली कथा पूर्ण करतो. आपले हे सगळे अंतःकरण रूपी घट आहेत. घटामध्ये प्रतिबिंब पडलंय. भीष्माचार्य म्हणतात मला माहिती आहे आता माझं शरीर पडणार आहे. शरीर पडल्यानंतर हे माझं जे प्रतिबिंब आहे, जीवरूपी प्रतिबिंब, हे बिंबरूप होणार आहे. आनंद आहे का दुःख आहे? मी मानलं होतं, वेगळं केलं होतं, त्याला ते बिंबरूप होईल. बिंबरूप होईल का? ते आहेच बिंबरूप. उगाच मी त्याला वेगळं मानून, मी भीष्माचार्य असं मानून, मी असा आहे मी तसा आहे मानून, मी मरणार जन्मणार असं मला वाटत होतं. पण मला माहिती आहे अगोदर एकच आहे, ही मध्ये फक्त लीला झाली आणि मग भीष्माचार्यांनी प्राण सोडले. म्हणून आता बोला. पूर्ण कुंभ उलंडला, बिंबाकारो दिशे भ्रंशला, भानू नाही नाशला, तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून हे नारोपी भ्रांती बापा. अर्जुना बाबा तू का रडतो? तुला वाटते मी मरणार आहे, हे मरणार आहे? काही नाही, फक्त जे प्रतिबिंब वेगळं झालं होतं ते बिंबरूप होणार आहे. बिंबरूप कोणाचं होतं? ज्ञानी माणसाचं बरं का. अज्ञानाचं ते प्रतिबिंब घेऊन पुढच्या जन्मात जात होतो. अज्ञानी माणसाचं काय, तो प्रतिबिंब घेऊन पुढच्या जन्मात जातो, जीव तसाच जातो पुढे. म्हणून आकाशाची वर्षे नीर. आता ही ओवी लावायची असेल तर हे प्रक्रिया माहिती पाहिजेत, नाही तर काय कळेल. ओवी आकाशाचे वर्षे नीर, ते तळवती बांडे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी हे उदाहरण सांगितलंय. जसं आकाशातून पडलेलं पाणी, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब जे आहे तो करता आहे. म्हणजे जो चैतन्याचा आभास, चैतन्य आहेच सर्व व्यापक, पण अंतःकरणामध्ये चैतन्याचा काय केलेला आहे? आभास. आणि तो जो आहे तो आभास आला काय? पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, आणि लाविला सबळ. तो आभास आला, तो आभास पहिला विचार करतो मी कोण आहे. त्याला कळत नाही मी कोण आहे,
मग तो म्हणतो मी देह आहे. आज्ञा अनेक रूढे तेने कोह विकल्पाचे मांडे. मग विवरोनी केजे पुढे देहोह मायचे. मग देहाला मी म्हणतो आणि मग पुढची परंपरा सुरू होते. देहाचे निमोठके उभे आणि चेतना तेत उपलभे. चैतन्याचा आभास पडतो. ते चळवळीचे नाही. मग तिथे चैतन्याचा आभास म्हटलं की चळवळ होते. जोपर्यंत आभास पडत नाही तोपर्यंत चळवळ नाही. आभास पडला की चळवळ सुरू झाली. कारण आभास चैतन्याचा आहे ना. आला आला म्हणते. पाठी भोगक्षणी अपयशे देह गेल्या ते न दिशे. तेथ गेला गेला ऐसे बोभाती. देह क्षीण झालं, प्रारब्ध क्षीण झालं की त्याच्यात आभास ग्रहण योग्यता संपते. चैतन्य असतंच. मेलेल्या माणसात सुद्धा चैतन्य आहे. बरोबर आहे का चूक? नाही. मेलेल्या माणसात चैतन्य आहे. बरोबर का रे बाळा? आहे का नाही? चैतन्य व्यापक मानता का नाही तुम्ही? मग सगळीकडेच आहे तर मेलेल्या माणसात नाही का ते? मग ह्याला जड म्हणायचं आणि ह्याला जीव का म्हणायचं? भिंतीला जड म्हणायचं आणि ह्यांना जीव का म्हणायचं? यांच्याकडं आभास ग्रहण योग्यता आहे, त्याच्यात आभास पडत नाही म्हणून त्याला म्हटलं जड. चैतन्य तिथंही आहे आणि चैतन्य इथंही आहे. फक्त इथं आभास पडतो, अंतःकरण आहे. आणि अंतःकरणात आभास पडला म्हणून तो झाला जीव. जिथं आभास पडला नाही, आभास ग्रहण योग्यता नाही, तो झाला जड. ह्या शरीरात आभास ग्रहण योग्यता संपते प्रारब्धामुळे. हा जड होऊन जातो आणि तो आभास दुसऱ्या कुठल्या तरी शरीरात त्या ठिकाणी प्रगट होतो. म्हणून हा उदाहरण तुम्हाला कळलं. आभासवाद कळला नाही, ठीक आहे. विवर्तवाद सांगतो. ज्ञानोबा आहे. भाषा वेगवेगळी आहे पण ज्ञानोबारायांनी सिद्धांत तेच सांगितले. विवर्तवाद का निद्रा भरे बहुवे राया आपण पेठावे नव्हे. मग स्वप्नीचे सामावे रंकपणी. का निद्रा भरे बहुवे. निद्रा आणि भरून निद्रा लागली, जोरात झोप आली. कीर्तनात अगदी विना घेतला होता, खाली पडला धाड देशी. प्रवचनात ज्ञानशिरीवरच पडला. बहुनिद्रा. निद्रेचा असा भर होता की चांगली झोप, कारण स्वप्न पडण्याकरता चांगली झोप लागावी लागते. म्हणून निद्रा भरे बहुवे राया आपण पे ठावे नव्हे. झोप लागल्यानंतर राजाला आपला विसर पडतो. झोप काय करते? अज्ञानाची दोन कार्य आहेत. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. अज्ञानाची दोन कार्य आवरण आणि विक्षेप. आवरण म्हणजे काही कळू न देणं आणि विक्षेप म्हणजे नसलेलं दाखवणं. तशी झोप काय करते? आपल्याला विसर पडतो. राजा आहे परंतु राजाला विसर पडला, मी राजा आहे. राया आपण पे ठावे नव्हे. राजाला मी कुठं झोपलोय लक्षात येत नाही. झोपला कुठं होता जनक राजा? राजमहालात, मखमली गाद्यावर, सोन्याच्या पलंगावर. बाहेर सगळे रक्षक तैनात आहे. सोन्याच्या पलंगावर झोपलाय, सगळे सेवक त्याला आहेत. पण राजा झोप लागल्यानंतर विसरला. नुसता विसरलाच का, दुसरं त्याला स्वप्न पडलं. म्हणले आभास मग स्वप्नीची सामावे रंकपणे. रंकपणी. स्वप्नामध्ये राजा झाला भिकारी. कदाचित येत असताना, राज्यातून येत असताना भिकारी पाहिला असेल एखादा. आणि राजा स्वतःच काय झाला? भिकारी झाला. भिकारी झाल्यानंतर राजा भीक मागायला लागला. कोणीतरी मला द्या, कोणीतरी. ज्याच्या घरात जायचं त्यांनी म्हणायचं व्हा पुढं. कोणी मला भीकही देत नाही. एका ठिकाणी पंगत चाललेली होती. राजाला आशा वाटली 2 दिवसाचा भुकेलेला आहे, भूकही लागलेली आहे, कोणी देत नाही.